नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी आरती आवटी. बुलेटिनच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. यासोबतच मकर संक्रांती सणाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक सविस्तर बातमी पाहणार आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. 1995 मध्ये सत्तेत असलेल्या तत्कालीन शिवसेना भाजप सरकारनं पार्टी फंडासाठी पुरंदर उपसा योजनेचं बजेट 100 कोटींनी वाढवल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. राज्यातील 1999 साली सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारांकडे पुरंदर उपसा सिंचनची फाईल आली होती. त्यावेळी पुरंदर उपसा योजनेचा अंदाजे खर्च 330 कोटी रुपये दाखवण्यात आला होता. त्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा प्रकल्पाचा नवीन अंदाज काढण्यासाठी सांगितला होता आणि तो 220 कोटी रुपये इतका आला. 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी आणि 10 कोटी रुपये अधिकाऱ्यांनी वाढवल्याचा धक्कादायक दावा अजित पवारांनी केलाय. अजित पवारांच्या या आरोपांनी भाजपची ऐन निवडणुकीआधी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आगामी काळात हा वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ह्याच्यात गडबड आहे, आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं. पत्रकार मित्रांनो, 220 कोटी झालं. 220, 330 आणि 220 की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले. आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले. पत्रकार मित्रांनो, ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही. मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन.